नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे की जानकीला सर्व काही सगुणाने उलगडा केलेला असतो। सगुणा म्हणते की जानकी वहिनी, अहो तुम्ही खरंच सावध राहा, ती ऐश्वर्या काही करू शकते, कारण त्या ऐश्वर्या मॅडमने मला म्हणजे धोका पोहोचवण्याचा प्रयत्न का केला, कारण मी तुमच्या घरी येणार होते, ऐश्वर्याला माहितीसुद्धा नव्हते, परंतु त्या तुमच्या जीवावर उठण्यासाठी, तुमच्या जीवाला संकट आणण्यासाठी त्यांनी मुद्दाम हे सर्व केले होते, परंतु त्यामध्ये मीच अडकले आणि तो बॉक्स मध्ये जे काही फटाके होते ते पूर्णपणे माझ्या अंगावर फुटून मी त्यामध्ये होरपळून निघाले। परंतु यापुढे मात्र त्या काही पण करू शकतात, कारण मी त्यांना खूप काही ऐकलेले आहे, कारण त्यांच्या सांगण्यावरून मी तुम्हाला अनेकदा त्रास दिला। तेव्हा जानकीला धक्का बसतो। जानकी म्हणत असते की आता त्या ऐश्वर्याला सोडायचे नाही। ऋषिकेशला घरी आल्यानंतर ती सर्व काही सांगते की सगुणाने तिला काय काय सांगितले, ते ऐकून ऋषिकेशला खूप राग येतो। ऋषिकेश म्हणतो की काही झालं तरी आता त्या ऐश्वर्याला मात्र धडा शिकवायला हवा। तर इकडे अवंतिका आणि सौमित्र यांनी सुद्धा प्लॅन केल्यामुळे ऐश्वर्या मात्र पूर्णपणे भडकलेली असते। सौमित्राने तिला सांगितलेले असते की काही झालं तरी आता पुराव्यासकट मी तुझं जे काही सत्य आहे ते सर्वांसमोर आणेन आणि तुला नक्की जेलमध्ये पाठवेल। अगं तू जे काही नीच वागलीस त्याचा आता नक्की अंत होईल, कारण आता लवकरच सर्व काही पुरावे आमच्या हातात येतील। तेव्हा ऐश्वर्या खूप घाबरते। ऐश्वर्याला असे वाटत असते की या पोपटासारखं बोलणाऱ्या अवंतिकाला तर धडा शिकवायलाच हवा, आणि मात्र जानकी ऋषिकेशला सुद्धा मी धडा शिकवण्यासाठी मागे पुढे बघितलं नाही आणि त्यांची सुद्धा लायकी काढत मी त्यांना घराच्या बाहेर काढले, आणि हे दोन तर काय अगदी माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे, म्हणून मी त्यांना आता नाही सोडू शकत। जानकी ऋषिकेशला जसे घराच्या बाहेर काढले तसे मात्र आता यांना घराच्या बाहेर काढायला नको, कारण सारखं सारखं तोच प्लॅन करायला नको। एकीकडे यांना मात्र आता नेमकं काय असा धडा शिकवायचा म्हणून ती विचार करत असते, आणि तिच्या डोक्यामध्ये अगदी आरशासमोर उभी राहून एक प्लॅन येतो की ऐश्वर्या, अगं प्लॅन तर तुझ्या समोर आहे। म्हणून ऐश्वर्या त्या दोघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते, आणि ती असा काही प्लॅन करते की ती अवंतिकाला असे दाखवण्याचा प्रयत्न करते की ती सौमित्राच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करते, आणि सौमित्र आणि तिच्यामध्ये नक्की काहीतरी असं नातं आहे, त्यामुळे ऐश्वर्या भडकेल आणि ऐश्वर्या ही सौमित्राच्या विरुद्ध उठेल, आणि त्याच वेळेस ती एके दिवशी सौमित्राच्या नावाचं मंगळसूत्र काढून ती कोर्टामध्ये या दोघांचं भांडण सुरू होईल, आणि या संधीचा फायदा घेऊन अवंतिका आणि सौमित्र वेगळे होतील, आणि तिला सौमित्राच्या जवळ येण्याचा नक्की म्हणजे उपयोग होईल, कारण जर अवंतिका त्याला सोडून गेईल तर सौमित्र एकटा पडेल, आणि त्याच वेळेस मी सौमित्राची साथ देईल आणि त्याच्याशी अगदी गोड बोलून त्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा नक्की प्रयत्न करेल, आणि तिला तर काही सारंगशी हा संसार करायचा नसतो, कारण सारंग तर तिला आवडत नसतं, परंतु सारंगला मात्र आपल्या हाताखालचा बाहुला बनून तिने आपल्याला मदत म्हणून सर्व काही या रणदिव्यांचे हक्क घेण्याचा प्रयत्न केलेला असतो, आणि सारंगची त्यासाठी तिने मदत घेतलेली असते। म्हणजे सारंगला काही एक कळून देत नाही, अगदीच ऐश्वर्या जसे सांगेल अगदी तसेच तो सारंग ऐकत असतो, अगदी नंदीबाईला सारखा मान डोलावत असतो, परंतु ऐश्वर्याच्या मनात जे काही असते ते एक असते। तेव्हा मात्र आता ही अवंतिका जेव्हा इकडे नाना आणि सुमित्रा यांची बोलत असते की तेव्हा अवंतिका ही सुमित्राला सर्व काही समजावते, नानांच्या रूममध्ये येते, नानांना सुद्धा समजावतं की नाना तुम्ही का असे वागलात। अवंतिका नानांकडून सर्व काही काढून घेते। नाना म्हणत असतात की मला सुमित्राशी बोलायचे, कारण अवंतिकाने नानांना सांगितलेलं असतं की जानकी वहिनी घराच्या बाहेर गेल्यात, आणि सुमित्रा आईंनी त्यांना घराच्या बाहेर काढलं, जेव्हा तुम्ही जानकी वहिनीला म्हणजे सांगितलं बोट करून की जानकी वहिनीने तुम्हाला ढकललेत। नाना पण तुम्ही असे का केलेत, असे का वागलात, जानकी वहिनी कधीही असे करणार नाही हे तुम्हाला माहिती होतं, आणि त्या ढोंगी ऐश्वर्याने सुद्धा हे सर्व केलं हे सुद्धा तुम्हाला माहिती होतं, परंतु तरीसुद्धा तुम्ही जानकी वहिनीकडे का बोट दाखवलंत। नानांच्या जीवाची खूप तळमळ होत असते की जानकी ऋषिकेश कुठे असतील, तेव्हा अवंतिका सांगते ते अगदी सुखरूप आहे आणि नवीन संसाराची सुरुवातसुद्धा त्यांनी केली, परंतु ही नीच ऐश्वर्या मात्र तेथे सुद्धा त्यांच्या जीवाला
संकटात आणण्याचा प्रयत्न करते, तेथे सुद्धा ती त्यांना सुखात राहून देत नाही. आणि तिने आज काय केले, नाना अहो जी काही फटाक्याचा बॉक्स असतो तर ते एका टोपलीत घालून नेले आणि तो फराळाचा बॉक्स म्हणून जानकी बहिणीच्या दारात ठेवला. आणि बिचारी सगुणा त्यात होरपळली. त्या फटाक्यांचा पूर्णपणे बार झाला आणि त्यामध्ये गुलाबदादांची बायको सगुणा होरपळली. ते ऐकून नानांना खूप वाईट वाटतं. नानांना असे वाटतं की जानकी आणि ऋषिकेश आणि ओवी नक्की यांच्या जीवाला धोका आहे आणि ही ऐश्वर्या आता नक्की त्यांना काहीतरी असा धक्का पोहोचवेल. म्हणून नाना आता ठरवतात की गप्प राहायला नको. आता मात्र वेळ आलेली आहे की सुमित्राला सर्व काही खरं सांगण्याची. कारण सुमित्रानं ऐश्वर्याचं ऐकलं आणि ऐश्वर्याने त्यांना सुमित्राच्या मदतीने घराच्या बाहेर काढलं. हे अवंतिका नानांना सर्व काही सांगते आणि ते सांगितल्यानंतर आता नानांना खूप मोठा धक्का बसतो. नानाही सुमित्राकडे येतात की अवंतिका मला सुमित्राकडे तू घेऊन चल. तेव्हा मात्र अवंतिका ही नानांना सुमित्राकडे घेऊन येते. नाना तेव्हा सुमित्राला सांगत असतात की सुमित्रा अगं तू खूप मोठी चूक केली, जे काही केले ना ते योग्य केले नाही. नाना त्यांच्या परीने सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. तेव्हा मात्र नानांनी सुमित्राला सर्व सत्याबद्दल सांगितलेले असते की सुमित्रा तू जे काही वागले ना ते एका सावत्र आईप्रमाणे तू वागलीस. अहो सावत्रपणा काय असतो तू आज हे दाखवून दिले. अगं तू पार्वतीला वचन दिलं होतं की तू कधीही असं करणार नाही, परंतु तू मात्र काय केलं, माझ्या जानकी आणि ऋषिकेशला शेवटी दुरावलं, त्यांना घराच्या बाहेर काढलं. मी तुला कधीही तेव्हा अवंतिकाने सर्व काही समजलेले असते. तेव्हा सुमित्रा विचारते की अहो तुम्हाला काय झाले, तुम्ही असे का वागतात, तुम्हाला काही सांगायचं का, बोलायचं का. तेव्हा नानांनी तर सर्व काही सांगितलेले असते. तेव्हा मात्र आता नाना हे सुमित्राला खुणावून सांगत असतात की सुमित्रा तू खूप मोठी चूक केली, तू आपल्या जानकी आणि ऋषिकेशची माफी माग आणि त्यांना घरी घेऊन ये परत. अगं जे काही मी मृत्यूपत्र तयार केलेले आहे तर ते मृत्यूपत्र आता जानकीच्या हातीसुद्धा लागले असेल. कारण आता जानकी ही आपल्या ओवीच्या खर्चासाठी पैसे जमा करण्याचा प्रयत्न करत असते. आणि काय करू देवा, काहीतरी चमत्कार असा कर. म्हणून जानकीला आता ते देवघरातील हे सत्य जे काही आहे ते तिच्यासमोर आलेले असते आणि चमत्कारांचा वर्षाव तिच्यावर झालेला असतो. परंतु तरीसुद्धा मात्र आता ती काही ते घेण्याचे ठरवत नाही. जेव्हा नाना हे स्वतः म्हणतील की जानकी सर्व काही तुझ्या नावावर आहे, तेव्हा मात्र आपली स्वाभिमानी जानकी ते सर्व घेणार असते आणि नानांच्या मनाचा मोठेपणा ठेवून ती या घरात परत येणार असते. तोपर्यंत ती आपल्या ओवीच्या खर्चासाठी काही काम करायला तयार घेते. वाटेल तसे ऋषिकेशसुद्धा अगदी कष्ट करायला तयार होतो. जानकी ही वाटेवर म्हणजे रोडवर कोणत्याही गाड्या पुसायला तयार असते. अगदी ऐश्वर्या आणि सारंगसुद्धा गाडी घेऊन तेथे येतात आणि त्यांचीसुद्धा गाडी ही जानकी आपल्या हाताने तिची काच पुसून देते. सारंगला मात्र खूप वाईट वाटत असतं, परंतु ऐश्वर्या मात्र ही ढोंगी हिला तर काही वाटत नसतं. ती तर जानकीला तेथे अपमान करते. अगं तुझ्यासारख्या म्हणजे फसवलेल्या आणि जीवावर उठणाऱ्या मोलगरणीची अशीच गत आहे, त्यामुळे तुला हेच पैसे पुरेसे आहे. म्हणून 1 रुपयाचं नाणं ती तिच्या डोक्याला लावते. परंतु जानकीच्या जे काही कपाळी कुंकू असतं तर ते कुंकू त्या नाण्याला चिटकलेलं असतं. तेव्हा मात्र आता जानकी तिला छान उत्तर देते, अगं लक्ष्मीचा जो काही मान आहे शेवटी तो मला मिळाला. अगं या नाण्यालासुद्धा कुंकू लागलं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की अगं ऐश्वर्या कितीही ढोंगीपणा केला, कितीही खोटारडेपणा केला, पण लक्ष्मी शेवटी लक्ष्मी माझ्याकडेच येणार आणि ती आलीसुद्धा. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याचा खूप जळपाट होतो, हिच्याकडे लक्ष्मी आलीच कशी. कारण जानकीला आता त्या मृत्यूपत्राचा सर्व काही खुलासा झालेला असतो आणि नानांनी सर्व काही हक्क आपल्या जानकीला दिलेले असते. हे सत्य जानकीला समजलेले असते. तेव्हा आता ऐश्वर्याचा मात्र पोपट बनतो आणि जानकीने तिला खूप छान उत्तर दिलेलं असतं की अगं एक ना एक दिवस अगदी हक्काने आणि मानाने वाजत गाजत परत रणदिव्यांच्या घरामध्ये मी कसंही गृहप्रवेश करते हे बघतच राहा आणि त्याच दिवशी तुझा रणदिव्यांच्या घरातील शेवटचा दिवस असेल. तेव्हा जानकीने हे जे काही चॅलेंज तिला दिलेले असते तर ऐश्वर्याची त्या चॅलेंजने मात्र झोप उडालेली असते. म्हणून आता ती सौमित्राचा आणि अवंतिकाचा बदला घ्यायचा ठरवते आणि त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करते. आणि मुद्दाम ती सौमित्राच्या रूममध्ये येते आणि सौमित्राशी गप्पा करता करता सौमित्र मात्र एकही शब्द तिच्याशी बोलायला तयार नसतो. परंतु ती सौमित्राचा हात धरते आणि सौमित्राला धमकावते की माझ्याशी तू प्रयत्न करू नकोस आणि जर तू माझ्याशी असा
गेम खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या जानकीला मदत केली तर मग माझ्या इतकं वाईट दुसरं कोणी नसेल, कारण मी जे काही करेल तर ते खूप तुझं त्रासदायक असेल आणि त्याने तुझ्या नात्याचा आणि अवंतिकाच्या नात्याचा शेवट होईल. तेव्हा मात्र आता सौमित्राला खूप राग येतो. सौमित्र म्हणत असतो की अगं ए ढोंगी ऐश्वर्या, तुझं एक ना एक दिवस बघ कसं सगळं काही बाहेर येतं आणि तुला पापाची शिक्षा मिळते. तेव्हा मात्र ऐश्वर्या मुद्दाम ही अवंतिकाला तेथे बोलावून घेत असते आणि ती मुद्दाम तोपर्यंत सौमित्राचा हात धरते आणि सौमित्राला म्हणत असते की अरे जर आपल्याला अशा आपण एकटे दोघं बोलतो आणि अशा दोघांना एकत्र अवंतिकाने जर बघितलं तर मग अवंतिकाचा सुद्धा तुझ्यावरचा विश्वास उडेल आणि तुमच्यामध्ये जे काही वादळरूपी भांडण आहे ते सुरू होईल आणि तुमच्यामध्ये जर फूट पडली तर त्याचा मला खूप मोठा फायदा होईल. तेव्हा मात्र आता अवंतिका रूममध्ये येते आणि सौमित्राचा पकडलेला हात बघून अवंतिकाला इतका राग येतो. अवंतिका लगेच तिचं थोबड फोडते. अगं लाज वाटली पाहिजे ऐश्वर्या, जानकी आणि ऋषिकेश दादांना वहिनींना तू बाहेर काढलं आणि आता माझ्या नवऱ्याचं हात धरायला मागे पुढे बघत नाही. अगं कसली बाई आहेस तू. म्हणून अवंतिकाने तिची पूर्णपणे आता नाचक्की केलेली असते. अगं नानासुद्धा आज सुमित्रा आईला जे काही सत्य सांगणार होते ते सर्व सत्य त्यांनी आईंना सांगितले. आईंचे सुद्धा डोळे उघडले. अगं नीचपणा करण्याचा बंद कर. आमच्यामध्ये फूट पाडून तू आम्हाला दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न जरी केला तरी माझ्या इतके वाईट कोणी नसेल. माझ्या नवऱ्याचा हात धरणं तू बंद कर, नाहीतर मी तुला सोडणार नाही. तेव्हा मात्र अवंतिकाने मात्र तिची चांगली धुलाई केलेली असते आणि अवंतिका ही सौमित्राला म्हणत असते की सौमित्र आता हिच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही, कारण ह्या बाईचा पूर्णपणे असा तोल गेलेला आहे, कारण तिला काय करते आणि काय नाही पूर्ण काही समजत नाही. माणसाशी असलेलं प्रेम ती म्हणजे नष्ट करण्याचा प्रयत्न करते. जानकी बहिणीचा जीव घेण्याचा तिने प्रयत्न केला परंतु त्यामध्ये दुर्दैवाने बिचारी ती सगुणा त्यास म्हणजे भाग पडली आणि त्या सगुणाच्या जीवाला इतके मोठे इजा झाली आणि तिच्या जखमा अजूनसुद्धा बऱ्या झालेल्या नाहीत. त्या गुलाबदादांची काय अवस्था झाली हिचा सुद्धा त्याने विचार केला नाही. तरीसुद्धा ही अशी नीचपणा असलेली कपटी ऐश्वर्या आपल्यामध्ये सुद्धा फूट पाडण्याचा प्रयत्न करेल, परंतु आता मात्र मी तिला सोडणार नाही. तिला वकिली काय हिसका असतो हे मी दाखवून देईलच, मी सुद्धा काही कमी नाही. तेव्हा अवंतिकाही जानकीला फोन करते आणि जानकीला झालेलं सर्व प्रकार सर्व काही सांगते. तेव्हा जानकीसुद्धा म्हणते की अवंतिका तू आता मात्र घाबरू नकोस. आता जे काही आहे ना ते आता तू तुझ्या हक्कासाठी लढायचं ठर, कारण ती अवंतिका सौमित्र भाऊजी आणि तुझ्यात नक्की भांडणं लावण्याचा प्रयत्न करेल, परंतु तू मात्र तिच्यावर विश्वास ठेवू नको. तेव्हा मात्र आता जानकीने हक्काने परत आईंचं ऐकून सुमित्राचं ऐकून नानांना भेटण्यासाठी त्या घरात येते. नानांना जानकीला बघून खूप आनंद होतो. नाना म्हणत असतात की जानकी अगं प्लीज मला माफ कर. तेव्हा जानकी म्हणते की नाना तुमची काही चूक नाही. अहो जे काही आहे ना ते एका ह्या ढोंगीबाईमुळे झाले, परंतु आईंनी मात्र असे करायला नको होते. ऋषिकेश तर आता या घरात सुद्धा यायला तयार नाही, कारण त्यांच्या मनाला खूप मोठा असा आघात झालेला आहे. सर्व घरच्या विरुद्धी त्यांचे मन असे वेगळे झालेले आहे. त्यामुळे आता ऋषिकेशला समजावे लागेल आणि ऋषिकेशला जे काही ते देवघरातील सत्य आहे ते सांगावे लागेल. आणि नाना तुमचे देवघरातील जे काही आहे ते तुम्ही मृत्यूपत्र तयार करून ठेवले होते ते सर्व माझ्या हाती लागले. तेव्हा नानांचा जीवात जीव येतो. नाना म्हणतात की जानकी अगं याचीच मी आनंदाने वाट बघत होतो, कारण मला हेच हवं होतं की योग्य माणसाच्या हातामध्ये हा जो काही प्रॉपर्टीचा हक्क आहे तो लागावा, कारण माझे काही बरे वाईट होईल असे मला वाटतच होते, म्हणून त्या अगोदरच मी सर्व काही व्यवस्थित तयार करून ठेवले होते. तेव्हा मात्र आता नानांना खूप आनंद होतो, कारण जानकीच्या योग्य हाती ते सर्व लागलेले असते आणि जानकी ही ऐश्वर्याची सुद्धा आता गचंडी धरते. जर अवंतिका आणि सौमित्र भाऊजी यांच्यात जर फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, म्हणून जानकी ही ऐश्वर्याला धमकावते आणि आता ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर पूर्णपणे 12 वाजतात. काय करू आणि काय नाही अशी तिची गत होती. तेव्हा मात्र आता अवंतिकाने मात्र ही ऐश्वर्याची चांगली गचंडी धरलेली असते आणि तिला चांगली धमकावलेली सुद्धा असते. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर सर्वांचे मनापासून अगदी खूप खूप आभार. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे आपण उद्याच्या ट्विस्टमध्ये बघूयात. धन्यवाद.